मध्य रेल्वेच्या मुंब्रा व दिवा स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून प्रवास करणारे सुमारे 13 जण ट्रेनमधून खाली पडल्याची घटना सोमवारी 9 जून सकाळच्या सुमारास घडली। यापैकी 4 मृत्यू झाला असून 8 जणांवर कळव्यातील रुग्णालयात उपचार चालू आहेत। कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकल दिवा स्थानकातून सुटल्यानंतर मुंब्र्याच्या आधी काही प्रवासी ट्रेनमधून पडले असं वृत्त आहे। सकाळी 9:20 दरम्यान ही घटना घडली। मात्र ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण ते धोकादायक वळण यापूर्वी सुद्धा चर्चेत आलेले आहे। मुंब्रा व दिवा स्थानकांच्या दरम्यान असलेलं हे वळण हे अतिशय तीव्र स्वरूपाचं आहे असं रोज लोकलने प्रवास करणारे अनेक प्रवासी सांगतात। आणि आज सुद्धा असंच झालं। लोकलमध्ये प्रचंड गर्दीमुळे अनेक प्रवासी हे डब्याच्या दरवाजात म्हणजे फुटबोर्ड जवळ उभे होते। त्यांच्या पाठीवर बॅगा होत्या। दरम्यान सीएसएमटीहून डाऊन दिशेने जाणारी लोकल कसारा सीएसएमटी ट्रेनच्या बाजूने जात होती आणि तेव्हाच दरवाजात उभे असलेले प्रवासी बाजूने जाणाऱ्या ट्रेनच्या बाहेरील बाजूस घासले गेले। त्यांच्या बॅगा ट्रेनवर आदळल्या आणि या धक्क्यामुळे एका मागोमाग एक तब्बल 13 प्रवासी लोकलमधून खाली पडल्याचं कळते। बाजूने जाणाऱ्या ट्रेनला घासून प्रवासी खाली पडल्याची घटना पहिल्यांदाच घडली असली तरी या धोकादायक वळणावर यापूर्वी सुद्धा अनेकांचे जीव गेलेत असंही म्हटलं जाते। 2 ट्रेनमध्ये इतकं कमी अंतर सहसा पाहायला मिळत नाही। मात्र जिथे हा अपघात झाला ती जागाच धोकादायक असल्याचं प्रवाशांनी सांगितलं। आपण गुगल मॅप्स वरती सुद्धा हे पाहू शकता। दिवा स्थानकातून सुटल्यानंतर ट्रेन 1.5 किलोमीटर अंतर पार केल्यावर या वळणापाशी येते। दिवा व मुंब्रा स्थानकामधलं अंतर तसं मोठं आहे। या भागात ट्रेन भरधाव वेगाने असते आणि ट्रेन वळण घेत असताना आतील प्रवासी हे आपोआपच दुसऱ्या बाजूला कलंडले जातात, ढकलले जातात। त्यामुळे अर्थात दरवाजावर जे प्रवासी उभे असतात त्यांच्यावर प्रचंड ताण येतो, दबाव येतो आणि यावरूनच लोकलमध्ये अनेकदा भांडणं सुद्धा झालेली पाहायला मिळतात। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान दरवाजात प्रवासी सहसा यामुळेच उभे राहत नाहीत। मात्र आज कसारा सीएसएमटी ट्रेन ही इतकी तुडुंब भरली होती की मुंगीलाही आत शिरायला जागा नव्हती आणि परिणामी हे अनेक प्रवासी हे फुटबोर्डवर उभे होते आणि जिथे हा अपघात घडला। हे वळण धोकादायक असल्याची बाब मुंब्रा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शेख यांनी देखील उपस्थित केली आहे। ते म्हणाले की दिवा मुंब्रा दरम्यानचं वळण अत्यंत धोकादायक आहे। या वळणावरून जलद लोकल चालवणं योग्यच नाही। मध्य रेल्वे प्रशासन इथून जलद लोकल का चालवतं तेच आम्हाला कळत नाही। कसाऱ्यावरून येणारी गाडी तुडुंब भरून आलेली असते। अशी भरधाव गाडी या वळणावरून चालवणं हा अत्यंत धोकादायक मुद्दा आहे। दरम्यान हाच मुद्दा खासदार श्रीकांत शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उपस्थित केलेला आहे। दरम्यान आता मुंब्रा दुर्घटनेमध्ये जीव गमावलेल्या मृतांच्या कुटुंबियांना सरकारच्या वतीनं 5 लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे। मात्र या 5 लाखांचं आम्ही काय करायचं? आमची मुलं, आमचा आधार यामुळे परत येणार आहे का असा प्रश्न मृतांच्या कुटुंबियांकडून उपस्थित केला जातोय। दरम्यान मुंब्रा दुर्घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाला खडबडून जाग आल्याचं म्हटलं जातंय। यामुळे काही नवीन बदल आता मध्य रेल्वेच्या सेवांमध्ये पाहायला मिळू शकतात। यातील एक प्रचंड चर्चेत असलेला बदल म्हणजे आता मध्य रेल्वेवरील लोकलला सुद्धा स्वयंचलित दरवाजे लावण्यात येणार अशी चर्चा रंगतीये। या चर्चेवरती सुद्धा प्रवाशांची वेगवेगळी मतं आहेत। मात्र एकीकडे या चर्चा होत असताना लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात, दिवा सीएसएमटी अशी फास्ट लोकल चालवावी, डोंबिवली कल्याणवरून प्रवास करण्यासाठी जलद लोकलची संख्या वाढवावी, या लोकल उपलब्ध करून द्याव्या अशीही मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे। तसंच 5व्या व 6व्या लाईनचं काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय। याच प्रश्नावरती सध्या काम चालू असल्याचं उत्तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कळवा रुग्णालयामध्ये भेट दिल्या असताना माध्यमांशी संवाद साधताना दिलं होतं। मुंब्रा अपघात प्रकरणी आता चौकशीला सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे। यामध्ये कोण दोषी आढळून येणार, नेमकी चूक कोणाची ठरणार आणि यावरती काय कारवाई होणार हे येत्या काळात स्पष्ट होईल। हे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।